जय शिवराय शेळी पालक मित्रांनो, मी योगेश मनसुख आपल्या ऑर्गॅनिक शिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, शेळीपालन व्यवसायातील लसीकरण हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. लसीकरणाचं महत्त्व अजूनही अनेक शेळीपालकांना समजलेलं नाही आहे. अनेक शेळीपालक लसीकरणाकडे दुर्लक्ष करतात. पण लसीकरणाचं महत्त्व काय आणि लसीकरण न केल्यामुळं काय दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात, हे आपण आज पाहणार आहोत. शेळ्यांना जे गंभीर आजार होतात, संसर्गजन्य आजार होतात, त्यापैकी मित्रांनो पी-पी-आर हा एक आजार आहे. त्याविषयी आज आपण सर्व माहिती जाणून घेऊया. त्याचं लसीकरण, उपचार सगळ्याबद्दल आपण आज हा डिटेल व्हिडिओ बनवतोय. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा. आणि आपल्या लसीकरणासंदर्भातील किंवा शेळीपालनातील काही आजार, त्यावरतील उपचार या संदर्भात आपले जर काही समस्या असतील, काही प्रश्न असतील, तर तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. किंवा अजून इतर कोणत्याही विषयावर, शेळीपालनासंबंधित विषयांवर आपल्याला व्हिडिओ पाहण्याची इच्छा असेल, तर ते विषय देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे सुचवू शकता. मित्रांनो, शेळ्यांना जे गंभीर आजार होतात त्यापैकी एक गंभीर आजार आहे पी-पी-आर. तर पी-पी-आर म्हणजे नक्की काय आहे? तर पी-पी-आर म्हणजे पेस्ट डेस पेटिट्स रुमिनंट्स. हा जो आजार आहे हा मोरबिली नावाच्या व्हायरसपासून होतो. आणि या आजारामध्ये मरतुकीचं प्रमाण खूप मोठं आहे. त्यामुळे या आजाराला संसर्गही तितकाच या आजाराचा वेगाने होतो. त्यामुळे या आजाराला शेळ्यांची महामारी किंवा शेळ्यांचा प्लेग असं देखील संबोधलं जातं. तर आपण जाणून घेऊया या पी-पी-आर विषयी. तर पी-पी-आर हा आजार आहे ना, पेस्ट डेस पेटिट्स रुमिनंट्स. रुमिनंट्स यामध्येच यात बऱ्याच गोष्टी आपल्याला समजतात. रुमिनंट्स म्हणजे जे काही रवंथ करणारे प्राणी आहेत, त्या वर्गामध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळतो. आणि त्यातल्या त्यात शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये याचं प्रमाण सर्वात जास्त आहे. तर हा आजार आपल्या फार्मवर किंवा आपल्या शेळ्यांना होऊ नये यासाठी आपण आधी काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी आपल्याला पी-पी-आरचं जे लसीकरण आहे ते करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. लसीकरणाबद्दल तर आपण सविस्तर आपण व्हिडिओमध्ये पुढे बोलणारच आहोत. लसीकरणाबद्दल संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला सर्वांना मिळेल. परंतु हा जर आजार आपल्या फार्मवर झालाच तर आपल्याला कोणती लक्षणं शेळ्यांमध्ये दिसतात या आजाराची, ती आधी आपण समजून घेऊया. तर पी-पी-आरचा प्रादुर्भाव जेव्हा आपल्या फार्मवर होतो, आपल्या गोठ्यावर आपल्या शेळ्यांना होतो, त्यावेळी काय होतं की शेळ्यांच्या नाकातून एक पातळसा स्राव येतो. तो स्राव नंतर घट्ट होत जातो आणि शेळ्यांना श्वास घ्यायलाही त्रास होतो. त्या दरम्यान शेळ्यांना ताप येतो. ताप हा 104 डिग्रीच्याही वरचा ताप असतो. तो ताप लवकर कंट्रोल होत नाही. सोबतच शेळ्यांच्या तोंडामध्ये फोड येतात. ते फोड फुटतात आणि मग तिथे शेळ्यांच्या तोंडामध्ये जखमा होतात. त्यामुळे शेळ्यांना चाराही खाणं थोडं अवघडच होतं आणि ताप वगैरे जास्त असल्यामुळे शेळ्या चारा शक्यतो खातच नाहीत. आणि तापामुळे आणि ह्या सगळ्या आजारांमुळे शेळ्यांचं पाणी पिण्याचं प्रमाणही कमी होतं आणि शेळ्यांच्या बॉडीमध्ये डिहायड्रेशन होतं. त्यामुळं काय होतं, वीकनेस आणि अशक्तपणा येतो शेळ्यांना. शेळ्या सुस्त झालेल्या आपल्याला दिसतात. कालांतराने यामध्ये काय होतं की अजून की सर्वात मोठा धोका याच्यामध्ये असा आहे की पी-पी-आरमध्ये आपल्याला शेळ्यांमध्ये डायरिया होण्याचं प्रमाण देखील दिसून येतं. आणि ज्यावेळेला डायरिया होतो त्यावेळेला शेळ्या खूप अशक्त होतात. कारण डायरिया झाल्यानंतर त्यांना एकदम पातळ जुलाब होत असतात शेळ्यांना. त्यातून दुर्गंधी प्रचंड येत असते. आणि दुसरी गोष्ट, त्यामुळे शेळ्यांच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण आहे ते लक्षणीयरित्या कमी होतं आणि शेळ्यांची रिकव्हरी करणं, त्यांचा अशक्तपणा जो वाढलेला असतो त्याची झीज भरून काढणं त्यांची हे अवघड होतं. सर्व लक्षणांवर आपण उपचार करणं गरजेचं असतं. पण ज्यावेळेला आपण उपचार करत असतो पण आपले उपचार कमी पडतात किंवा शेळ्यांची इम्युनिटी, त्यांची प्रतिकारशक्तीच तेवढी क्षीण झालेली असते की त्या उपचारांना त्या फारशा प्रतिसादही देत नसतात त्यावेळेला. मग अशा वेळेला काय होतं की शेळ्यांची रिकव्हरी जर होत नसेल तर त्यातून जे पुढचे स्टेज आहे, ती पुढची स्टेजमध्ये आपल्या शेळ्यांना न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. मग न्यूमोनिया झाल्यानंतर शेळ्यांना आपल्याला वाचवणं ही खूप अवघड गोष्ट आहे. त्यामुळं हे सगळ्या गोष्टी होऊ न देण्यासाठी आपण आधी लसीकरण करणं गरजेचं आहे. पी-पी-आरचं लसीकरण हे आपण सर्वांनी
केलंच पाहिजे, ते अत्यंत गरजेचं आहे. PPR हा आजार झाल्यानंतर जी लक्षणं जेव्हा आपल्याला दिसतात, आपण त्यानुसार उपचार सुरू करतो. पण हे उपचार आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच केले पाहिजेत. कारण PPR हा आजार जो आहे तो सिम्प्टोमॅटिक आहे. प्रत्येक ठिकाणी सारख्याच प्रमाणात असेल असं नाही आहे. तो काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणात असू शकतो. त्यामुळे आपण त्यासाठी एक प्रॉपर एक पर्टिक्युलर ट्रीटमेंट सजेस्ट करू शकत नाही. आपण काय करायचं, आपल्याकडे जर PPRचा प्रादुर्भाव आपल्या शेळ्यांमध्ये झालेला असेल, तर शेळ्यांची लक्षणं समजून घ्या. डॉक्टरांना बोलवा, शेळ्यांची लक्षणं समजून घ्या. त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा, नक्की काय होतंय शेळ्यांना, आपल्या काय त्रास आहे, आणि त्यानुसार पुढची ट्रीटमेंट डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करतील. याच्यामध्ये आपल्याला ट्रीटमेंट देताना शक्यतो अँटीबायोटिक्स इंजेक्शन्स दिले जातात. बी कॉम्प्लेक्सचे मल्टीव्हिटॅमिनचे इंजेक्शन्स दिले जातात. सोबत शेळ्यांना इम्युनिटी बूस्टर जे जे काय असतील ते सगळे दिले जातात, जेणेकरून शेळ्यांची प्रतिकारशक्ती वाढेल आणि त्यासोबत शेळ्यांना भूक लागावी, त्यांनी चारा व्यवस्थित खावा, यासाठी लिव्हर टॉनिक वगैरे हे डॉक्टरांकडून सजेस्ट केलं जातं सगळ्या गोष्टी. पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करत असताना एक गोष्ट आपण व्यवस्थित लक्षात ठेवायची, कोणतेही उपचार कोणतेही व्हिडिओ पाहून आपण PPRवर करायचे नाही आहेत, तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सगळी ट्रीटमेंट फॉलो करायची आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या शेळ्यांना वाचवणं या आजारातून शक्य होईल. PPRवर आपण जितके सगळे उपचार करणार आहोत, तर हे उपचार करण्यापेक्षाही PPRचा प्रतिबंध करणं, प्रिव्हेन्शन करणं हाच त्याच्यावरचा सगळ्यात मोठा उपाय आहे. त्यामुळे PPR झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा PPR होऊ नये शेळ्यांना याच्यासाठी आपण लसीकरण करणं हाच PPRवरचा सगळ्यात मोठा उपचार आहे. त्यामुळे आपण आधी लसीकरणाला प्राधान्य द्या आणि आपल्या सगळ्या शेळ्यांचं लसीकरण दरवर्षी करा. शेळ्यांचं PPRचं लसीकरण दरवर्षी करणं का गरजेचं आहे? तसं PPRची लस ही 3 वर्षातून एकदा दिली तरी चालते. परंतु आपण दरवर्षी हे लसीकरण करायचं आहे, कारण आपल्या फार्मवर ज्या वेळेला नवनवीन दरवर्षी नवीन करडं, नवीन शेळ्या जन्माला येत असतात आणि जुन्यातला स्टॉक आपण काढत असतो. त्यामुळे नवीन येणाऱ्या स्टॉकसोबत जुन्या स्टॉकचं देखील लसीकरण होऊन जातं. त्यामुळे आपल्या फार्मवर आपण दरवर्षी PPRचं वॅक्सिन नक्की करा. आता आपण लसीकरण कसं करायचे आणि लस आपल्याला कशा पद्धतीने द्यायची आहे शेळ्यांना, याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. ही माहिती लक्षपूर्वक तुम्ही ऐका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लसीकरण करताना ज्या पद्धतीने लसीकरण करायचं आहे, जी योग्य पद्धत आहे लसीकरणाची, तीच फॉलो करा. आणि लसीकरण हे डॉक्टरांच्या हातानेच करा. तुम्ही स्वतः लसीकरण करायला जाऊ नका. जोपर्यंत तुम्हाला एक्सपिरियन्स येत नाही, तोपर्यंत तुम्ही डॉक्टरांकडूनच लसीकरण शेळ्यांचं करून घ्या. तर लसीकरण करताना आपण ज्यासाठी लसीकरण करायचं असेल, तर आपण ही लस PPRची, ही लस, हिचं नाव आहे रक्षा PPR. सो रक्षा PPR ही लस आपल्याला जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये किंवा मेडिसिनचे जे स्टॉकिस्ट असतात त्यांच्याकडे उपलब्ध होते. तर ही लस आपण आपल्याकडे घेऊन यायची आहे. आणि ही लस आणताना एक काळजी घ्यायची आहे, की आपल्याला ही लस 2 डिग्री सेल्सिअस ते 8 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरमध्येच ती आपल्याला घेऊन यायची आहे. आणि आपल्याकडे आणल्यानंतर आपल्या घरी जरी ठेवली आपण, तरी ती फ्रीजमध्ये ठेवायची आहे. कारण तिचं टेम्परेचर एवढं मेंटेन राहिलं पाहिजे. कारण याच टेम्परेचरला ती लस मेडिकलमध्ये किंवा स्टॉकिस्टकडे मेंटेन असते. तेच टेम्परेचर आपल्याला इकडे मेंटेन करायचं आहे. मेडिकल शॉपपासून तर आपल्या फार्मपर्यंत येतपर्यंत ही जी कोल्ड चेन आहे, याला कोल्ड चेन असं म्हटलं जातं. याचं टेम्परेचर मेंटेन जे केलं जातं त्याला, ही कोल्ड चेन आपल्याला मेंटेन करायची. त्यामुळं आपण जेव्हा लस आणायला जाणार आहे, त्यावेळेला आपण आईस बॉक्स किंवा आईस पॅड घेऊन जायचे. त्याच्यातच ही लस घेऊन यायची आहे. लस आणल्यानंतर आपण जर दुसऱ्या दिवशी शेळ्यांना देणार असू, तर ती फ्रीजमध्ये ठेवायची. पण फ्रीजमध्ये ठेवायची म्हणजे फ्रीझरमध्ये ठेवायची नाही आहे. फ्रीझरमध्ये जर ती लस ठेवली तर ती वेस्ट होईल. ती आपल्या काहीच कामाची राहणार नाही. फ्रीजमध्ये जो आपला फ्रीझरच्या खाली जो भाग असतो, जिथे आपण भाजीपाला वगैरे आपला घरचा ठेवतो, त्या ठिकाणी ही लस आपण ठेवायची आहे. तिथे ह्या 2 डिग्री ते 8 डिग्रीचं टेम्परेचर तिथे तिचं मेंटेन होईल. आणि सकाळी ज्यावेळेला आपण फार्मवर घेऊन येणार आहे लस, त्यावेळेला ती लस आईस बॉक्समध्येच फार्मवर आणायची आहे. आणि मग ती लस आपण कशा पद्धतीने द्यायची आहे, हे आता नक्की लक्षपूर्वक तुम्ही सगळ्यांनी ऐका. तर आपल्याला लस जेव्हा आणतो त्यावेळेला आपल्याला ह्या 2 बॉटल्स मिळतात लस आणल्यानंतर.
तर एक बॉटल्स जी आहे ही 100 ml ची वाईल आहे. तर या 100 ml मध्ये जे आहे याच्यामध्ये पाणी आहे. ते लसीकरणासाठीचं डिस्टिल वॉटर असतं. त्याला डायल्युएंट पण म्हटलं जातं. आणि ही जी छोटी बॉटल आपल्याला मिळते याच्यामध्ये पावडर फॉर्ममध्ये लस अवेलेबल असते. त्यामुळं आपल्याला ही लस एकत्रित करायची आहे, पण ती कशा पद्धतीने करायची ते आपण समजून घेऊया. आपल्याकडे इंजेक्शनची सिरिंज असते 3 ml. आपण काय करायचं, त्या सिरिंजमध्ये 3 ml या बॉटलमधून पाणी घ्यायचे डिस्टिल वॉटर, आणि ते या बॉटलमध्ये आपण 3 ml सोडून द्यायचे. त्या 3 ml त्यात सोडल्यानंतर ती व्यवस्थित शेक करून घ्यायची, बॉटल व्यवस्थित हलवायची आहे, जेणेकरून त्यातली सर्व जी पावडर फॉर्ममधली लस आहे ती त्यात मिक्स होईल. आणि ती त्यात मिक्स व्यवस्थित झाल्यानंतर काय करायचं, ही प्रोसेस आपल्याला परत एकदा रिपीट करायची. मग आपण यात 3 ml सोडलेलं आहे, हे मिक्स करून घेतलेलं आहे आपण व्यवस्थित. तर हे यातून पुन्हा 3 ml जे आपण यात सोडले हे काढायचे. त्यामुळं यात ती पावडरसोबत मिक्स झालेलं ते सगळे लस त्यातून येईल 3 ml मध्ये. ती आपण परत याच्यामध्ये सोडून द्यायची आहे. आणि या बॉटलमध्ये सोडल्यानंतर आता याच्यात काही छोटे छोटे पार्टिकल्स शिल्लक राहिलेले असू शकतात. मग आपण काय करायचं आहे, की यातून पुन्हा तेच 3 ml आपण काढायचे पाणी, आणि परत एकदा त्या बॉटलमध्ये सोडायचे, आणि पुन्हा शेक करून व्यवस्थित हलवून परत त्यातलं ते पाणी 3 ml आपण सिरिंजनी परत याच्यामध्ये सोडायचे. त्यामुळे मग आता ही बॉटल रिकामी होते त्यानंतर, आणि त्यामुळे यात आपले सगळी लस या बॉटलमध्ये आलेली असते. आणि ही जी बॉटल आहे 100 ml ची वाईल जेव्हा बनते त्यावेळेला ती आपली लसीकरणासाठी तयार झालेली असते. अशा पद्धतीने लस आपल्याला काळजीपूर्वकपणे हाताळायची आहे, ती आणताना काळजी घ्यायची आहे, आणि ती व्यवस्थित दोन्ही बॉटल्स मिक्स करताना पण तितकीच काळजी घ्यायची. लस व्यवस्थितपणे आपण ह्या बॉटलमध्ये घेतल्यानंतर आपण काय करायचं, की आता आपल्याला लसीकरण जेव्हा करायचं तर लसीकरण करण्यासाठी 1 ml चा डोस एका शेळीसाठी आहे. एका शेळीला आपण 1च ml चा डोस द्यायचा आहे. ही 100 ml ची वाईल आहे, तर यात आपल्या 100 शेळ्यांचं लसीकरण होऊ शकतं. आपल्याकडे जर संख्या कमी असेल तर आपण विचार करत असाल, की उरलेली आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो वगैरे, तर असं काही करू शकत नाही आपण. कारण ही लस ज्या दिवशी आपण फोडणार आहे, वापरायला घेणार आहे, त्याच दिवशी ती काम करणार आहे. दुसऱ्या वेळेला ती लस आपल्या कामाची नाही आहे. त्यामुळे ही लस आपण फ्रीजमध्ये ठेवू शकत नाही. ज्या दिवशी ती फोडणार त्याच दिवशी ती आपण वापरली पाहिजे. तुमच्याकडे जर तेवढ्या शेळ्या नसतील तर इतर कोणालाही तुम्ही ती लस शेअर करू शकता. दुसऱ्या फार्मावर कोणाकडे शेळ्या असतील तर त्यांना देऊ शकता. पण ही लस आपण रिपीट पुन्हा वापरू शकत नाही आहे. त्यामुळे याची काळजी घ्या. शेळीला 1 ml चा डोस द्यायचा आहे. ही बॉटल आपल्याला मिळते 400 ते 500 रुपयाच्या रेंजमध्ये. एरिया वाईज त्याचे रेट असतील, पण तेवढीच कॉस्ट त्याची असणार आहे. त्यामुळे 4 ते 5 रुपयाच्या दरम्यानच आपल्याला त्याची कॉस्टिंग पडते. आणि ही लस ज्यावेळेला द्यायची आपल्याला, तर ती लस देताना डॉक्टरांच्या हातानेच द्यायची, आपण स्वतः द्यायची नाही आहे. आणि ही लस देताना हिचा रूट जो आहे, हे लस आपल्याला स्किनमध्ये द्यायची आहे. शेळीच्या स्किनमध्ये ही लस द्यायची आहे, चमडीमध्ये ही लस आपण देणार आहे. आणि महत्त्वाची सगळ्यात गोष्ट, की याच्यासाठी जी निडल वापरली जाते ती 20 नंबरची निडल, डिस्पो निडल असते, एकदम छोटी 1 इंचाची निडल असते. ती निडल आपण वापरायची आहे. त्यामुळे काय होतं, की ती निडल 1 रुपयाला भेटते आपल्याला. त्यामुळे जर तुम्ही काही शेळ्यांसाठी ती निडल वापरली, एकच निडल ती आउट होऊ शकते. त्यामुळे आपण निडल्स चेंज करायच्यात. त्यामुळे शेळ्यांनाही त्रास होणार नाही आहे, आणि आपली लससुद्धा वेस्ट जाणार नाही. मित्रांनो, लसीकरण आणि सगळ्या गोष्टी आता आपल्या सर्वांना व्यवस्थित डिटेलमध्ये समजल्या असतील. पण लसीकरण करण्याआधी, लसीकरणाचा जर आपल्याला चांगल्यापैकी रिझल्ट हवा असेल आपल्या शेळ्यांमध्ये, तर आपण लसीकरण करण्याआधी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. काय काळजी घ्यायची आपण, ज्या वेळेला आपल्याला लसीकरण करायचं आहे तर त्या लसीकरणाच्या आधी 15 दिवस आधी आपण सर्व शेळ्यांचं कार्डांचं डिवर्मिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतरच शेळ्यांचं लसीकरण करायचं आहे. मध्ये 15 दिवसाचं अंतर असलं पाहिजे. ते यासाठी, की जो डिवर्मिंगचा स्ट्रेस असतो तो स्ट्रेस शेळ्यांचा कमी होऊन शेळ्यांची जी बॉडी असते ती लसीकरणासाठी फ्रेश असते. त्यामुळे आपल्या ज्यावेळेला लसीकरण करतो त्यावेळेला लसीकरणाचा फारसा ताण शेळ्यांवर येत नाही. आणि स्ट्रेस जर येत असेल
तर आपण लिव्हर टॉनिक वगैरे शेळ्यांना देऊ शकतो 3-4 दिवस, जेणेकरून त्यांच्या खाण्यावर, चारा खाण्यावर वगैरे जास्त काही परिणाम होणार नाही. आणि ताप वगैरे जर कोणाला एखाद दुसऱ्या शेळीला येत असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्यावर मेलोनेक्स वगैरे असे जे उपचार असतील ते करू शकता तुम्ही. दुसरी गोष्ट, ही लस गाभण शेळ्यांना चालते का? तर नक्कीच PPRची लस गाभण शेळ्यांना आपण देऊ शकतो. फक्त एक काळजी घ्या, शेळ्यांच्या डिलिव्हरीचा जो शेवटचा महिना असतो त्या काळात ही फक्त आपल्याला लस शेळ्यांना द्यायची नाही आहे. कारण स्ट्रेस जर शेळीला जास्त झाला तर करडांच्या वाढीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळं ही लस आपण 3 महिन्यापर्यंत शेळ्या गाभण असतील शेळ्या तर त्यांना 3-3.5 महिन्यापर्यंत आपण देऊ शकतो. आणि करडांना, लहान करडं जे असतील त्यांना 2.5-3 महिन्यानंतरच आपण लसीकरण करायचं आहे PPRचं. त्याआधी त्यांचं लसीकरण छोट्या कार्डांचं करायचं नाही आहे. आणि अजून एक गोष्ट आपल्याला लसीकरणानंतर जी काळजी घ्यायची आहे ती सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की PPRचं लसीकरण ज्यावेळेला आपण शेळ्यांना करतो त्याच्यानंतर 21 दिवस किंवा 1 महिना आपण दुसरं कोणतंही लसीकरण शेळ्यांचं करायचं नाही आहे. कारण PPRचं वॅक्सिन केल्यानंतर त्या लसीकरणानंतर शेळ्यांच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होण्यासाठी 15 ते 20 दिवसाचा कालावधी लागतो. त्यामुळे त्या कालावधीमध्ये आपण दुसरं वॅक्सिन करायला गेलो तर या वॅक्सिनचा, या लसीकरणाचा आपल्याला पाहिजे असा चांगला रिझल्ट आपल्याला मिळणार नाही आहे. अजून एक गोष्ट आहे की PPRचे काही लोक बूस्टर पण देतात 15 दिवसांनी किंवा 21 दिवसांनी देतात काही लोक. तर तुम्हाला बूस्टर डोस द्यायचा असेल तर बूस्टर डोसही तुम्ही PPRचा देऊ शकता. पण एक गोष्ट ही अत्यंत महत्त्वाची आहे की PPR बूस्टर तुम्ही नाही दिला तरी चालेल, परंतु दरवर्षी आपल्या फार्मवर PPRचं वॅक्सिनेशन हे झालंच पाहिजे, याची काळजी तुम्ही घ्या. शेळीपालनातील सर्व आजार जे असतील, त्यावरील उपचार असेल, डिवॉर्मिंग असेल, लसीकरण असेल, या सगळ्या गोष्टींवरचे डिटेल इन्फॉर्मेशन असलेले आणि शास्त्रशुद्ध माहिती असलेले व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हेतू आहे. आणि असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर नेहमी येत राहतील. ते व्हिडिओ आपण नक्की पाहत राहा. आणि आपल्या अडचणी सोडवण्यास त्या व्हिडिओची जर मदत होत असेल तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.